पाहू शकता मित्रांनो, नवसाला पावणारा देव म्हणजे आमचा श्री संत सटवाजी बाबा महाराज मंदिर देवस्थान ट्रस्ट श्री क्षेत्र गुळानी। पहा मित्रांनो, सुंदर असं मंदिर आणि हा सटवाजी बुवा देव नवसाला पावल्याशिवाय राहत नाही। स्टार VVS मामा उर्फ विलास शेठ विठ्ठलराव सांडभोर मामा शकता सरपंचांनी विश्व निर्माण केलं, देवाची कृपा। पहा मित्रांनो, संत दिलीपराव ढेरंगे पाटील, वाह, सटवाजी बाबाच्या चरणी नतमस्तक होतो। वाह, सुंदर ते ध्यान विठेव। पहा ही आमची चावडी, संध्याकाळी सरपंच 100-150 लोकांना रोज चहा नित्यनेमाने असं साठव। नमस्कार सगळे आमच्या वडिलांचे विठ्ठल बाबूराव सांडभोर कैलासवासी यांचे सर्व मित्र परिवार, लहानपणाचे संबंध होतो। पहा सरपंच आमचे देवासारखे दिलीप शेठ ढेरंगे पाटील। भरपूर अशी सुधारणा, गाव एकत्र घेऊन बसतात, चहा पितात, नाश्ता करतात। सुंदर। वा, आज 24/11/2025 वार आहे मित्रांनो, सोमवार। जय हा ना, आणि ते शिवाजी विठ्ठल सांडभोर मी तुमचे जोडीदार का भाजीपाला। पाहू शकता मित्रांनो, मी आलेलो आहे गुळानीला सटवाजी बाबाला। आमचे दिलीपराव ढेरंगे मला भेटले, सरपंच होते गावचे, त्यांनी मला चहा प्यायला आवर्जून बोलावलं दिलीपरावला भेटून, आणि त्यांना बघितलं इतका आनंद होतो की प्रमाणाच्या बाहेर करून निघालेले आहे सटवाजी बाबाचे। मामी हात करा एकदा। यस 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 यस, चला, ओके ओके। पाहू शकता मित्रांनो, मी सुप्रसिद्ध रील स्टार VVS मामा उर्फ विलास शेठ विठ्ठलराव सांडभोर मामा। मी आलेलो आहे श्री संत सटवाजी बुवा महाराज मंदिर देवस्थान श्री क्षेत्र गुळानी। पाहू शकता आपले सहर्ष स्वागत करीत आहे। वा, सटवाजी महाराज पावल्याशिवाय राहत नाही, असं सटवाजी बाबाचं सत्व आहे मित्रांनो। तुम्ही या, मी येत असतो। जय जय राम, सटवाजी बाबा महाराज की जय, सटवाजी बाबा महाराज की जय। पाहू शकता मित्रांनो, सटवाजी बाबाला जे मागेल ते मिळतं म्हणजे मिळतं, जसे सटवाजी बाबा आमचे पावल्याशिवाय राहत नाही। पहा मित्रांनो, रामकृष्ण हरी। स्टार VVS मामा उर्फ विलास शेठ विठ्ठलराव सांडभोर मामा। सटवाजी बाबा, मामी आणि मामा जोडीने आलेलो आहे सटवाजी बुवाला। इकडे वा, सुंदर ते सटवाजी बुवाला मामा आणि मामी जोडीने आले। किती आनंद आहे मित्रांनो, गगनात मावत नाही। तुम्ही आवर्जून सटवाजी बाबाला आमच्या खेड तालुक्यातल्या गुळानी गावात येत जा मित्रांनो। देव हा जागृत आहे, मी स्वतः अनुभवला आहे, तुम्ही अनुभव घ्या। धन्यवाद। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, राम दिलीपरावनी त्यांनी चहा भाजा नाश्ता सुंदर। बाबा पावल्याशिवाय जय हो, मी सुप्रसिद्ध रील स्टार VVS मामा उर्फ विलास शेठ विठ्ठलराव सांडभोर मामा, मुक्काम पोस्ट पानमळा, सांडभोरवाडी, तिनेवाडी, राजगुरुनगर, खेड, पुणे। मी आलेलो आहे सटवाजी बाबाला। पाहू शकता आमचे वडील कैलासवासी विठ्ठलराव बाबूराव सांडभोर। आमचा पुणा मार्केटला गाळा होता कांदा बटाट्याचा। आमच्या वडिलांनी शून्यातून विश्व निर्माण केलं। फक्त आणि फक्त जरेवाडी, गुळानी, वाकळवाडी ह्या लोकांच्या जीवावर आमच्या वडिलांनी मार्केटला विठ्ठल बाबूराव सांडभोर गाळा नंबर 268 हा घेतला मित्रांनो। शून्यातून विश्व निर्माण केलं, पण साथ द्यायला त्यावेळी फक्त आणि फक्त वाकळवाडी, गुळानी आणि झरेवाडीची लोक होती। मी त्याला साक्षीला आहे, सटवाजी बाबाही साक्षीला आहे। शून्यातून विश्व। आमचे बंधुराज शिवाजीराव विठ्ठलराव सांडभोर भाजीपाल्याचे आडतदार होते, आणि मी आता पिक्चरमध्ये काम आहे, मी आता पिक्चरमध्ये आहे, त्यामुळे मी मंदिर दाखवणं माझं कर्तव्य आहे। असे सटवाजी बाबा पावल्याशिवाय राहत नाही, पावल्याशिवाय राहत नाही मित्रांनो। माणूस हा शून्य असतो,
आपल्या देवाला जे जे मागन ते ते देतो. मामीचा म्हणजेच माझ्या बायकोचा संगीता विलास सांडभोर यांचा कान दुखत होता. सहज घरून आलो आणि देवाला म्हणलं, बाई माझ्या सटवाजी बुवाला नवस कर, तुझा कान भरा होईल. मित्रांनो, बायकोनी माझ्या नवस केला, तिचा कान बरा झाला. ती स्वतः कान घेऊन देवाला आली. इतका आनंद गगनात पावत नाही. असं जागृत देवस्थान असलेलं आमचे सटवाजी महाराज. खरंच सटवाजी महाराज, सटवाजी बुवा हा देव माणूस आहे, माणसाच्या रूपातला देव माणूस आहे, माणूस आहे. मित्रांनो, कुणी एक नाही. मला पावलाय तुम्ही या राजगुरुनगर खेड तालुक्यातलं उळणी हे गाव. मी येत असतो, तुम्ही या. सटवाजी बुवा महाराज की जे. वा, पावणार म्हणजे पावणार, 1,00,000% पावणार. नाही पावला, साक्षीदार आहे, सुपरसिदार आहे, स्टार व्हीव्हीएस मामा उर्फ विलास शेठ विठ्ठलराव सांडभोर मामा. यूट्यूबला माझा अकाउंट आहे व्हीव्हीएस मामा 351. इंस्टाला अकाउंट आहे व्हीव्हीएस मामा आणि फेसबुकला अकाउंट आहे व्हीव्हीएस मामा. म्हणून याड फॉलो करा मित्रांनो. मी तुमचा आहे, तुम्ही माझे. बोला सटवाजी बुवा महाराज की जय जय जय. धन्यवाद. पाहू शकता सटवाजी बुवा महाराज पावल्याशिवाय राहत नाही. जुनी जुनी झाडं आजही जिवंत आहे आणि हे सत्व हे देवाचं आहे. पहा मित्रांनो, असं पाहायला मिळत नाही. मित्रांनो, किती जुने झाड आहे तरी झाड खालून जरी हे झालं असेल तर वर बघा त्याला पानं फुटलेली आहे, पालवी आलेली आहे. अशी सुंदर सुंदर बेलाची झाडं देवाच्या दारात, फुलाची झाडं देवाच्या दारात हे पाहायला मिळत नाही. पहा माणसाला नंदी, जुना नंदी आहे. पहा जागृत आहे, दिवा लागतो. ओम नमः शिवाय. ओ सरपंच जाऊ का? वा, नमस्कार नमस्कार. पहा मित्रांनो, वगैरे मिळतात सटवाजी बुवाच्या इथे. पहा मित्रांनो, सुंदर असे आमचे जुने पाहुणे आहेत. पहा मित्रांनो, आमच्या गाड्यावर नेहमी माल आणायचे, कांदे बटाटे आणायचे. असं विठ्ठलराव बाबूराव सांडभोर आमचं दुकान आहे मार्केटला. आमचे बंधू शिवाजी विठ्ठल सांडभोर, आमचं जुना संबंध आहे यांचा. पाहू शकता मित्रांनो, किती 40 वर्ष झाले मित्रांनो इथं आहेत. ते स्वतः त्यांचे आई वडील, आता ही कितवी पिढी असेल, 5वी पिढी आहे त्यांची. पहा मित्रांनो, सुंदर असा व्यवसाय करतात. रामकृष्ण हरी. वा, आणि तुम्ही आले तर सटवाजी बुवाच्या समोरच, बरोबर देवाच्या कमानीच्या बरोबर समोर त्यांचं दुकान आहे मित्रांनो. तुम्ही ह्या मी येत असतो. मंदिर मी आलेलो आहे जरेवाडी इथे सटवाजी मंदिराच्या दर्शनाला. मामी आणि माम वाघोबाच्या दर्शन पाहू शकता मित्रांनो. जरेवाडी इथे सटवाजी बुवाचं दर्शन केलं आणि वाघोबाचं दर्शन. मामीला रात्र झाली तरी चालेल, पण आपल्या देवाला, आपल्या कुलदैवाला जायला भेटलं. निसर्ग राजा एक सांगतो, देवा रे देवा, रे देवा रे देवा. भाऊ जरे हे विठ्ठल बाबूराव सांडभोरचे मित्र खास. बरं का, तुला बसून द्यायला आलते नाही दिवाळी नंतर चालू. सटवाजी बुवा इथं वाघोबाचं मस्तपैकी मंदिराचं काम झालंय. पहा मित्रांनो, विठ्ठल बाबूराव सांडभोर यांचा पंतू, नाही पंतू कायचा, पंतू खापर पंतू. काय घराची चावी कोणा गेली? पाहू शकता विठ्ठलराव बाबूराव सांडभोर यांचे मित्र खास बजरंग तात्या जरे, जरेवाडीचे. पाहू शकता मित्रांनो, मी सुपरसिद्ध स्टार व्हीव्हीएस मामा उर्फ विलास शेठ विठ्ठलराव सांडभोर मामा. आमच्या आई साहेबांच्या नतमस्तक होऊन मी आता ही शूटिंगला सुरुवात करत आहे. ह्या आमच्या आई साहेब म्हणजे सत्यभामा बजरंग जरे, वैकुंठवासी. दिनांक शुक्रवार दिनांक 3/1/2025 त्या गेलेल्या आहेत. मग आपलं जग सोडून गेलेले आहेत. यांनी एवढा जीव लावला आम्हाला, आमच्या वडिलांना. विठ्ठल कैलासवासी ह.भ.प. विठ्ठलराव बाबूराव सांडभोर यांनी इतका जीव लावला, इतकी माया दिली. दोघांचं बहीण भावाचं नातं होतं असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. इतकं प्रेम, इतका जीव लावला. आणि आम्हाला सुद्धा भरपूर जीव लावला. आमच्या वडिलांना जरी आम्ही समजा
काही गोळ्या औषधं लागली ते इकडे जरेवाडीला आले, गुळाणीला आले, साठवाजी बुवाला पाया पडायचं. बाबा स्वतः, आईसाहेब स्वतः त्यांना 4 भाकरी जेवायला डबा वगैरे, त्यांना लसणाची मिरची फार आवडायची, त्याला शेंगदाण्याची चटणी फार आवडायची. अशा आमच्या सत्यभामाबाई बजरंग जरे ह्या आपल्याला सोडून गेल्या. त्यांचे मालक आहेत ब बजरंग तात्या जरे, हे स्वतः त्यांचे मालक आहे. मी आलेलो आहे आता सध्या. बजरंग तात्या जरे हे आमच्या वडिलांचे म्हणजेच कैलासवासी विठ्ठलराव बाबूराव सांडभोर यांचे कट्टर जोडीदार म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. यांची लई दोस्ती, प्रेमाची दोस्ती बजरंग तात्या जरे आणि विठ्ठलराव बाबूराव सांडभोर. आत्ताच गुळाणीला तुम्ही पाहिलं की गुळाणीत सुद्धा लोक म्हणत होती की बाबांची आणि बजरंग तात्याची लई दोस्ती. आम्हाला गुळाणीकरांनी म्हणजेच कान्होरामभाऊ ढेरंगे असेल यांच्या वडिलांची पोरं भेटली, ते म्हणले की आम्हाला तात्यांनी भरपूर असा जीव लावलेला आहे. तात्या तुम्ही काय सांगसान की आपल्या जरेवाडीचं थोडक्यात माहिती द्या बरं जरा. आता हे मंदिराचं काम चालू आहे, मोठं काम चालू आहे वाघेश्वर महाराजांचं, तर त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. काय झालंय की हे जे विठ्ठल बाबूराव सांडभोर जे हे माझे कट्टर जोडीदार आणि गुरुवर्य म्हणलं तरी चालेल. त्यांना मी पंढरीची वारी करायला शिकवलं. पंढरीला 12 वर्षे एकही एकादशीला खाडा होऊन दिला नाही. अशा माझे जोडीदार वैकुंठवासी विठ्ठल बाबूराव सांडभोर आणि त्यांचे चिरंजीव आता हे विलास सांडभोर. आता त्यांनी मला प्रश्न हा विचारला की हे मंदिराचं कसं चाललंय. तर मंदिराचं असं ठरलंय की मंदिराचं फारिष्टात गेलं, डोंगर फारिष्टात गेला. डोंगर फारिष्टात गेल्यामुळं काय झालंय की वर मंदिर होणार नाही, तर फारिष्टाचा ताबा मिळण्याच्या अगोदर सगळं मटेरियल आम्ही वर नेऊन टाकलं. तर सुरुवातीची जे हे आहे, सुरुवातीची की वर्गणी ती सहज मीटिंगमध्ये म्हणले तुम्हाला बोला कोण काय. तुम्ही पहिला असतो 51,000 रुपये त्यांना ठरवलं होतं. 51,000 आमचे सरपंच आहेत, त्यांनी बी काहीतरी 1 लाख असं जमता खूप जमले. तर माझे मोठे चिरंजीव सुरेश बजरंग जरे त्यांनी सांगितलं आपल्याला 51,000 सोबत आपण त्या मंदिराला लागणारी सगळी फरशी अख्खी देऊ, बाहेरून आतून संती. तर ती 2.25 लाखाची फरशी दिलेली आहे आम्ही. आणि असे ते हे सगळी जी कृपा असेल, आशीर्वाद असेल, तर विठ्ठल बाबूराव सांडभोर यांचा पण त्याच्यात बराच हिस्सा आहे. आणि सहज त्यांचे चिरंजीव विलास शेठ सांडभोर सगळ्यांना माहिती आहे, मामा म्हणून त्यांना ओळखते सगळे. तर त्यांना सहज मी शब्द टाकला की वडिलांच्या नावे काहीतरी कर बाबा. तर त्यांनी ते 11,000 रुपयाची देणगी मंदिराकरता दिले. त्यांचेही आभार मानतो. 11,111 हा 11,111 दिलेली आहे. तर त्यांचेही आभार मानतो. आणि ते आता ह्या ठिकाणी माझ्या घरी आलेले आहेत. मी आत्ताच बजरंग तात्या जरे यांची मुलाखत घेतलेली आहे. मुलाखतीचं कारण असं आहे मित्रांनो, उद्या 25/11/2025 रोजी मित्रांनो, तारीख इतकी सुंदर आहे. 25/11/2025 या रोजी देवीच्या उत्सवाची मिरवणूक राजगुरुनगर खेडमधून होणार आहे. जरेवाडीपर्यंत ही मिरवणूक निघणार आहे मित्रांनो. हजारोच्या लाखोच्या संख्येने पब्लिक जमणार आहे. का जमणार आहे तर ही जरेवाडी ही स्वतः ही जरेवाडी ही वाघेश्वर मंदिर असं आहे. हे सांडभोरवाडी, राक्षेवाडी, जरेवाडी म्हणून ही यात्रा भरती आमची दरवर्षीप्रमाणे. त्यामुळे इतकं भाविक गोळा होणार आहे मित्रांनो. तुम्ही सुद्धा हजारोच्या संख्येने या उत्सवात सहभागी व्हा. वाघेश्वर महाराज इतकं देवस्थान भारी आहे, इतकं सुंदर मंदिर बनवलेलं आहे मित्रांनो. बजरंग तात्यांनी थोडक्यात माहिती दिलेली आहे. सुंदर मंदिर बनवलेलं आहे. त्या मंदिरात जाऊन आलेलो आहे मी. सुप्रसिद्ध स्टार VVS मामा उर्फ विलास शेठ विठ्ठलराव सांडभोर मामा. मंदिरात मी स्वतः माझी फॅमिली म्हणजेच माझी बायको मामी हिला सुद्धा मंदिरात घेऊन गेलो होतो. दर्शन वगैरे घेतलं. आम्ही साठवाजी बुवाला गेलो, गुळाणीचं साठवाजी बुवाचं दर्शन घेतलं आणि आम्ही थेट बजरंग तात्या जरे यांच्या घरी आलेलो आहे. आताच त्यांचा मुलगा प्रताप बजरंग तात्या जरे आलेले आहेत. पाऊस ते काम करतात. ते भोसरीला उद्योजक आहेत. शून्यातून विश्व निर्माण करून आपल्या आईवडिलांचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलेलं आहे. ते असेच सुरेश भाऊ असतील, प्रताप भाऊ असतील, असे त्यांची 2 मुलं असतील, मुली असतील. अखंड मोठा परिवार असलेला त्यांचे आता
मामाचा भाचा आत्ताच मध्ये स्वतः RTO ऑफिसची कामं करायचा आमचा तोही लाडका मित्र होता माझा चांगला पिंगळे म्हणून. मित्रांनो, बाबांचं सांगायचं एवढं तात्पर्य आहे की माझ्या हयातीत मी जिवंत असताना माझ्या मुलांनी 2 मंदिरासाठी एवढी मोठी भरीव अशी मदत दिलेली आहे. मला काही नको, मी जिंकलो असं बाबांचं म्हणणे आहे. इतके सुंदर बाबा म्हणजे बजरंग तात्या जरे स्वतः प्रगतशील शेतकरी आहे. बटाटे भरपूर असे लावतात. आमचा गाळा पुण्याला जरी होता विठ्ठल बाबूराव सांडभोर बजरंग तात्यांनी अख्खी बिचाईता असू लोक असू जोडायचं काम केलं. आमच्या वडिलांबरोबर दर महिन्याला वारीला पंढरपूरला जाणार असे बजरंग तात्या हे जरे वाढवून स्वतः बॅग घेऊन तिथं राजगुरूला यायचे. विठ्ठल बाबूराव सांडभोर ते दोघं मित्र एकत्र एका बशीत चहा प्यायला म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. तू बशी घेतो का मी कप घेतो का मी बशी घेतो का तू कप घेतो अशी त्यांची दोस्ती होती. ते नियमाने दरवर्षीप्रमाणे पंढरपूरला जाणार म्हणजे जाणार. विठ्ठल बाबूराव सांडभोर यांच्या कमांडर जीप 650 होती मित्रांनो. दोघं गोळ्या मिळून जायचे आणि मित्रमंडळींना घेऊन जायचे. 50-100 काय वाट्याला येईन त्याचं पेट्रोल डिझेल भरायचं आणि ते देवाला जायचे. असा हा परिवार. मला बजरंग तात्या आल्यानंतर इथं आई साहेबांचं दर्शन केल्यावरूनच मी या मुलाखतीची सुरुवात केली आहे. मित्रांनो पाहू शकता किती कसं काय वाटतंय म्हणजे आपण मंदिर बांधलं बाबा किंवा आपल्याला किती आनंद वाटतो याचा. छान झालं ना, परत झालं नसतं असं. प्रताप जाऊन येऊन करतो भोसरीला, त्याचा मोठा कारखाना आहे, त्याच्याकडे 100-150 लोक कामाला आहेत. कधीही स्वभावाला अशी म्हणजे बजरंग तात्याची मुलं म्हणजे देवासारखी मुलं आहेत. ती कधीही कुणाला किती पाहुणे राहू दे, उद्या यात्रेला येऊ द्या, घर भरलेलं असतं आणि इतकं सुरेश असं प्रताप असं सुंदर असं बोलणं चालणं असा परिवार हा विठ्ठलराव बाबूराव सांडभोर यांना जोडलेला हा परिवार. मी स्वतः सुप्रसिद्ध रील स्टार VVS मामा उर्फ विलास शेठ विठ्ठलराव सांडभोर मामा. मी स्वतः यूट्यूबला हे सर्व टाकणार आहे. माझा चॅनल आहे VVS मामा 351 यूट्यूबला चॅनल आहे. त्या चॅनलला हे सर्व टाकणार आहे. उद्या 25 तारखेला मिरवणूक आहे. 26 तारखेला वाघोबाच्या भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे. कार्यक्रम सांगा कधी आहे. मूर्ती प्राण प्रतिष्ठा आहे. किती तारखेला. 26 तारखेला 26/11/2025 मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आहे मित्रांनो. आज दिनांक सोमवार आहे, उद्या मंगळवार आहे, बुधवारी ते कार्यक्रम आहे. सप्त्याचं नियोजन केलेलं आहे. हजारो भाविक येऊ द्या, लाखो भाविक येऊ द्या, त्यांना जेवणाची व्यवस्था केलेली आहे. असा सुंदर असा जरेवाडीकरांनी कार्यक्रम ठेवला आहे मित्रांनो. तुम्ही आवर्जून या, मी येणार आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी.